साठी प्राजक्ता सावंत माजी नगरसेविका यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्राजक्ताजी, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक असलेले अभिषेक घोसाळकरांवरती गोळीबाराची घटना अतिशय धक्कादायक प्रकारे या क्षणाचा सगळ्यात पहिली बातमी एबीपी माझावर, काय आपली प्रतिक्रिया? अतिशय धक्कादायक ही घटना आहे। 5 वर्षापूर्वी माझ्या वडिलांबरोबर जे झालं ते पुन्हा होतंय हे बघून खूप वाईट वाटतंय। काय घडलं? आणि माझ्या वडिलांचा जसं खून झाला होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे 5 वर्षापूर्वी, तसंच आज पुन्हा घटना घडली आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे। अभिषेक सारखा अभ्यासी व्यक्तिमत्व आहे, याची मुंबईला गरज आहे आणि मी देवाकडे प्रार्थना करीन की तो लवकरात लवकर बरा व्हावा। बरोबर आहे, मात्र मॉरिस नोरोवा यांनी स्वतः बोलवणं, नंतर त्या ठिकाणी गोळ्या झाडणं, काय सुरू आहे आपल्या महाराष्ट्रात? गुंडाराज यूपी झालाय। कोण कारणीभूत? आता काय सांगू शकतो कोण कारणीभूत आहे? आपणच आहोत, निवडून देणारे पण आपणच आहोत। पण सरकारची जबाबदारी याविषयी काय बोलाल? हेच शक्यच नाही, सरकार ह्याला पूर्णपणे जबाबदार आहे। आज जर नगरसेवकांवर हल्ले होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी कसं जगावं? बरं, पण प्राजक्ताजी, कायदा सुव्यवस्थेचं काय? कायदा सुव्यवस्था धाब्यावर आहे मी तर म्हणेन, कारण की माझ्या वडिलांचे आरोपी सुद्धा खूप महिन्यांनी सापडले। बरं, एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया एबीपी माझावरती अगदी काही क्षणांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी दिली। दोन्ही बाजूने गुंडागर्दी सुरू असल्याचं म्हणणं, कुणाकडे नेमका इशारा आहे त्यांचा? त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही। निश्चितच, मात्र धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय ती म्हणजे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलेला आहे। बोरिवलीतल्या प्रभू उद्योग भवन कार्यालयामध्ये अभिषेक यांच्यावरती हा गोळीबार करण्यात आला। पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। ज्या क्षणी